कोकणातील दऱ्याखोऱ्यात जाणं पावसाळ्यात खूप सोपं झालंय, कारण रस्ते सध्या खूप चांगले आहेत आणि इथलं वातावरण तर फंटास्टिक. तर आपण सर्वजण प्राणी मात्र रस्त्यावरचे नियम, वाहतुकीचे नियम यशस्वीरित्या पाळतो का? हिरवा रंग तुम्हाला आवडो न आवडो, पण या हिरव्या रंगात, हिरवाईत ही डोकावणारी जुनी पुराणी वास्तू तुम्हाला प्रसन्न करून जातात. कर्जे कर दुसरे आणखीन कोण? आपल्या भातात, खेचरात, हिरव्यागार शेतात राबताना एकदा कोकणी शेतकरी दिसला की मन प्रसन्न होते. आकाशात, नभात, ढगात, क्लाउडमध्ये चाललेला रंगबिरंगी आकाशाचा रंग तुम्हाला नक्कीच प्रसन्न आणि शुभचित करतातच. फक्त ते निहाळण्याची ताकद तुमच्यात हवी. जेव्हा स्त्री वर्गासाठी या जात्याची खूप अहमियत होती, किंमत होती, पण आज मात्र या जातं एखाद्या कचऱ्याच्या ठिकाणी अडगळीत पडलंय. कधीतरी कोकणातला हा सुंदर निसर्ग अक्षरशः निसर्गाचा अद्भुत नमुना होता, पण आता या विकास कामांमुळे किंवा अनेक गोष्टींमुळे अशी किंवा डोंगर खचला किंवा दरड कोसळली की मन दुःखी होतंच. कारण निसर्ग हा तुम्हा आम्हा सर्वांना आवडतोच. कालाय तस्मे नमः. आपण मात्र असंच पुढे पुढे हा हिरव्यापणाच्या वेगवेगळ्या झलक पाहत पुढे पुढे सरकत राहायचं. इथला प्रवास तुम्हा आम्हाला सर्वांना सुखावतोच. फक्त ते सुख शोधण्याची नजर मात्र तुमच्याकडे हवी की हा निसर्ग तुम्हा आम्हा सर्वांना अक्षरशः सुखी करतो, सुख देतो किंवा आनंदी करतोच. पण त्याच्याकडे दुर्लक्ष मात्र कधी करायचं नाही. एकदा का तुम्ही निसर्गाकडे दुर्लक्ष केलं की तो अशा तऱ्हेने कोपतो की पुन्हा माणूस कधीच उठू शकत नाही. निसर्गाचा प्रकोप सर्वात वाईट.